नमस्कार मंडळी, आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे आळूच्या पानाच्या वड्या। कुरकुरीत और खुसखुशीत अशा आळूच्या पानाच्या वड्या आज आपण बनवणार आहे। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एकदम ताजे आळूचे पानं घेतलेले आहे। आता आपण ते स्वच्छ धुवून घेणार आहे। इथे एका ताटामध्ये पाणी टाकून मी सर्व पानं त्यामध्ये टाकलेले आहे आणि दोन्ही हाताने आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण आता पुढची स्टेप बघूया। इथे एका बाउलमध्ये मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट त्यामध्ये घालत आहे। 1 चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ त्यामध्ये मी टाकत आहे। इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मी इथे हळद घेतलेली आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहे। इथं सर्व एकजीव झालेला आहे। आता आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकून हे पीठ आपण भिजवून घेणार आहे। इथं आपण बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला हे डाळीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। जास्त पतलं पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मीडियममध्ये आपल्याला हे पीठ भिजायचं आहे। आता मी इथे पाट घेतलेला आहे। त्या पाटावर आपण आता आळूचं पान ठेवून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ते बेसन त्या पानाला लावून घ्यायचं आहे। इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने पहिल्या पानाला मी पीठ लावून घेतलेलं आहे। आता आपण त्यावर दुसरं पान ठेवणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे दुसरं पान ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे। दुसऱ्या पानाला मी पीठ लावून घेतलेलं आहे। आता आपण अजून एक पान ठेवून घेणार आहे। असे 3 पानाला पीठ लावून आपण एकावर एक लावून घेणार आहे। आपलं आता इथे पीठ लावून झालेलं आहे। आपण अशा पद्धतीने हे पानाला असं फोल्ड करून घेणार आहे आणि थोडंसं पीठ त्यावर थोडंसं लावून घेणार आहे। आता आपण दुसरी बाजूने सुद्धा फोल्ड करून घेणार आहे। आळूचं पान आपल्याला हे चारही बाजूंनी फोल्ड करून घेणार आहे आणि त्याला थोडंसं बेसन लावून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता मी चारही बाजूंनी फोल्ड करून घेतलेला आहे। आता आपण त्याचा रोल बनवून घेणार आहे। अशा पद्धतीने आळूच्या पानाचा आपण रोल बनवलेला आहे। आपण इथे बघू शकता। अशाच पद्धतीने मी दुसरा अजून एक रोल बनवून घेत आहे। त्यानंतर मी आता गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। त्यावरती मी चाळणी ठेवलेली आहे। जसे पाण्याला उकळी येईल तशी आपल्या आळूच्या वड्या तयार होतील। इथं आपल्याला 10 मिनिटं वाफ द्यायची आहे। आता आपण झाकण काढून बघूया। आपल्या आळूच्या वड्या छानपैकी वाफ देऊन झालेल्या आहे। त्यानंतर मी इथे चाकू टाकून दाखवत आहे। अशा पद्धतीने आपला चाकू आरामशीर निघत आहे। आपले इथे आळूचे रोल थंड झालेले आहे। आता आपण छानपैकी कट करून घेणार आहे। इथं आपण बघू शकता आपण चाकूच्या सहाऱ्याने अशा पद्धतीने कट करायचे आहे।
अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही रोल कट करून घ्यायचे आहे। इथं आपण बघू शकता आपले रोल छानपैकी आरामशीर कट होत आहे। इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्या आळूच्या वड्या छानपैकी कट करून झालेल्या आहे। त्यानंतर मी आता इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे। आता आपण एक एक वडी त्यामध्ये सोडूया। अशा पद्धतीने आपल्याला भरपूर साऱ्या वड्या त्यामध्ये सोडून घ्यायच्या आहे। आता आपण वड्या पलटून देऊया। अशा पद्धतीने आपल्याला एक एक वडी पलटून द्यायची आहे। या वड्या आपल्याला कमी गॅसवर कुरकुरीत और खमंग अशा तळून घ्यायच्या आहे। इथं आपण बघू शकता आपल्याला आळूच्या वड्याला सतत हलवत राहायचं आहे। अशा पद्धतीने आपल्या आळूच्या वड्या एकदम छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेल्या आहे। आता आपण दुसरी बॅचसुद्धा त्यामध्ये टाकून घेत आहे। अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी बॅचसुद्धा तळून घ्यायची आहे। इथं आपण बघू शकता आपल्या आळूच्या वड्या एकदम परफेक्ट तयार झालेल्या आहे। कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि चटपट अशी आळूची वडी आपली एकदम तयार आहे। आळूच्या पानाची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा। कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती। आशूज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।